नमस्कार, मी श्रीरंग खरे NDTV मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सिंधुदुर्गामध्ये नगरपालिका निवडणुकीत राणे विरुद्ध राणे असा दोन भावांमध्ये संघर्ष बघायला मिळालेला होता। नितेश राणे हे भाजपकडून आपली बाजू मांडत होते, तर निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेकडून आपली बाजू मांडत होते। हे दोनही भाऊ एकमेकांसमोर या निवडणुकीच्या निमित्ताने उभे ठाकलेले आपल्याला बघायला मिळाले। नगरपालिका निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झालेले आहेत। या निकालांमध्ये दोन्ही राणे बंधूंपैकी कोणी बाजी मारली याची उत्सुकता जशी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे तशीच संपूर्ण महाराष्ट्राला देखील आहे। आपण थोडा आकड्यांवर नजर टाकूया आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सिंधुदुर्गामध्ये नेमकं झालं काय। नितेश आणि निलेश राणे हे दोन बंधू एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते। त्यातल्या सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। सिंधुदुर्गामध्ये भाजपचे 2 नगराध्यक्ष बसलेले आहेत। मालवणात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला नगराध्यक्षपदी। कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत। संदेश पारकर यांच्यासाठी निलेश राणे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावलेली होती। सिंधुदुर्गामध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलेला होता आणि तो ज्या मतदारसंघावरून झालेला होता किंवा ज्या भागातून झालेला होता त्याच भागातून संदेश पारकर हे विजयी झालेले आहेत। नगरसेवकांचा एकूण आकडा बघितला तर शिवसेनेचे 18 नगरसेवक जिंकलेले आहेत, भाजपचे 41 नगरसेवक जिंकलेले आहेत। सिंधुदुर्गामध्ये भाजप हा 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। शिंदेंची शिवसेना हा त्या खालोखालचा म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक विजयी झालेले आहेत, तर शहर विकास आघाडीचे 8 नगरसेवक जिंकलेले आहेत। सिंधुदुर्गातून काँग्रेसचा 1 नगरसेवक विजयी झालेला आहे। आता या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नेमकी कोणत्या राणेंनी बाजी मारली आपण जाणून घेऊया। माझे सहकारी आणि सिंधुदुर्गाचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांच्याकडनं। गुरुप्रसाद, नितेश आणि निलेश राणे यांच्यामध्ये जो संघर्ष या निवडणुकीच्या निमित्तानं बघायला मिळालेला होता, या संघर्षामध्ये निलेश राणे यांनी बाजी मारल्याचं चित्र आपल्याला वर करणे दिसतं, हे खरं आहे का? नक्कीच सर, आपण एकंदरीत पाहिलं होतं की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 नगरपंचायत आणि 1 नगरपंचायत अशी इलेक्शन झाली होती। त्यामध्ये एकंदरीत बघितलं आपण तर कणकवलीमध्ये जी आहे ती फार मोठी चुरस पाहायला मिळाली होती। कारण याचं कारण असं होतं की समीर नलावडे भाजपमधून लढत होते आणि शहर विकास आघाडी आहे ती शहर विकास आघाडी एकत्र आली होती की पूर्णपणे भाजपला त्याने वेढा घातला होता आणि एकत्र येऊन मात्र त्यांना शह देण्यासाठी हा प्रयत्न केला होता। तर यामध्ये निलेश राणेंचा मोठा हात होता की निलेश राणेंनी या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं। त्यामध्ये माजी आमदार राजन तेली देखील होते, तेही यांच्यासोबत होते आणि असं असताना देखील इथली जी परिस्थिती होती ती फार चुरशीची ठरली आणि अखेर शहर विकास आघाडीचे जे संदेश पारकर आहेत त्यांनी मात्र इथे बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळाली। गुरुप्रसाद, या शहर विकास आघाडीबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। ही शहर विकास आघाडी, या आघाडीमध्ये कोण कोण होतं? म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना पण होती का, शिंदेंची शिवसेना पण होती का, कोणकोणते घटक या आघाडीमध्ये समाविष्ट होते? नक्कीच, यामध्ये शहर विकास आघाडी जेव्हा करायची झाली होती त्यावेळी शिंदे शिवसेना ही त्यांच्यासोबत गेली होती, ठाकरे सेना ही त्यांच्यासोबत होती आणि शहरातले काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हेही पक्ष त्यांच्यासोबत होते। परंतु त्यांनी एकत्र येत यांना शह देण्यासाठी म्हणजे समीर नलावडेंना कुठेतरी त्यांना शह द्यायचा होता, कारण हा जो मतदारसंघ आहे तो मंत्री नितेश राणे साहेबांचा आहे आणि नितेश राणे साहेब हे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे आणि त्यांचं हे होम पिच आहे। त्यांना कुठेतरी शह देण्यासाठी हा प्रयत्न त्यांनी शहर विकास आघाडीचा केला आणि मात्र त्यामध्ये संदेश पारकर यांनी बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळाली। बरं, आता ही शहर विकास आघाडी झाली आणि या शहर विकास आघाडीतर्फे संदेश पारकर यांना नगराध्यक्षपदी उमेदवारी देण्यात आलेली होती। निलेश राणे यांनी या निवडणुकीच्या काळादरम्यान भाजपवर मोठे आक्षेप घेतलेले होते। त्याच्यातला सगळ्यात मोठा आक्षेप होता तो म्हणजे पैसे वाटपाचा। तो नेमका काय प्रकार होता? नक्कीच
खरं तर ज्या दिवशी ही घटना घडली होती त्या दिवशी भाजपचे सचिव जे होते केनवडेकर, विजय केनवडेकर यांच्या घरात काही रक्कम सापडली होती आणि ही रक्कम ज्यावेळी सापडली होती ते निलेश राणे आमदार यांनाही याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या घरात जाऊन स्वतः त्यांनी फेसबुक लाईव्ह देखील केलं होतं आणि हा प्रकार जेव्हा घडल्यानंतर ते स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी असा पोलिसांना जाब विचारला होता की तुम्ही यांच्यावर का कारवाई करत नाहीत, जर तुम्ही माझ्यावर आरोप करता तर मग तुम्ही यांच्यावर का कारवाई करत नाहीत, असं देखील त्या ठिकाणी घडलं. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जे होते त्यांच्याकडे देखील निलेश राणे गेले आणि त्यांनाही देखील सांगितलं जर तुम्ही यांच्यावर काय करणार आहात, जर तुम्ही तसं करत नसाल तर मी कायदेशीर तुमच्या विरोधात कोर्टात जाणार, असं देखील सांगितलं. मग एवढं असताना पालकमंत्री नितेश राणे जेव्हा यांना ही बाब कळली त्या दुसऱ्या दिवशी पालकमंत्री नितेश राणे हे देखील मात्र मालवणमध्ये दाखल झाले. केनवडेकर यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली, त्यांची माहिती घेतली आणि त्यांनी देखील सांगितलं जे काय होतंय ते होऊ दे, जे काय असेल ते बघू, कायदा आहे, कायदा आपण हातात घ्यायचा नाही, असं देखील केलं. आणि त्यानंतर मात्र हा वाद चिघळला होता. म्हणजे कुठेतरी दोन भाऊ आहेत, या दोन भावांमध्ये जो वाद आहे तो मात्र त्यावेळी बघायला मिळाला. आता जर संपूर्ण चित्र बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तर ज्या सीटसाठी किंवा ज्या नगराध्यक्ष पदासाठी निलेश राणे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली होती ते संदेश पारकर विजयी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपूर्णपणे विचार केला तर भाजप हा 1 क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. त्यामुळे राणे विरुद्ध राणे या संघर्षामध्ये दोन्ही भावांची जीत झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल का ते बरोबर ठरेल? नाही, आता एकंदरीत तसं जर बघायचं झालं तर सर खरं तर त्यावेळी ह्या दोघांचे वाद आपल्याला दिसायला आले. अगदी म्हणजे दोघंही भाऊ उभे ठाकले गेले आणि हा वाद मात्र सुरू झाला. पण उद्या होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक देखील आहे. त्या निवडणुकीत देखील मात्र हे परत युती होऊन एकत्र येण्याची पण शक्यता आहे. तर असं बोललंही जातंय, कारण रवींद्र चव्हाण यांनी देखील ज्यावेळी सावंतवाडीमध्ये आले होते प्रदेशाध्यक्ष, त्यांनी हेही देखील सांगितलं होतं आम्ही मैत्रीपूर्व लढत करणार, आम्ही एकत्र येणार. त्यामुळे आता तरी त्या वादाला तेवढंसं फार काही महत्त्व राहिलेलं दिसत नाही. बरं, आता संपूर्णपणे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर ठाकरे गटासाठी या निवडणुकीचे निकाल हे मोठे धक्कादायक मानले जात आहेत. नेमकं ठाकरे गटाने चूक काय केली या संपूर्ण निवडणुकीमध्ये? म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांच्या कधी प्रचार सभा झाल्या का? काय नेमकं झालं ज्यामुळे ठाकरेंना एवढा मोठा फटका बसलेला आहे? नक्कीच एकंदरीत पाहतोय खरं तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदेची शिवसेना आहे ती कुठेतरी उभारी घेताना दिसत आहे आणि निलेश राणे आमदार झाल्यानंतर त्यांनी म्हणजे जो काय प्रवेशांचा झटका दिला होता तो उभाट्या गटाच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा म्हणेल, महत्त्वाचे जे कार्यकर्ते असतील त्यांचे प्रवेश घेतले गेले. त्यामुळे अगदी माजी आमदार वैभव नाईक असतील हे सुद्धा कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना भेटीगाठी देण्यामध्ये सुद्धा कमी पडले असे मात्र या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती. त्यामुळे नेमकं काय करायचं, भाजपचे लोक सुद्धा काही शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला. मग असे असताना निलेश राणेंनी जो काही धडाका लावला होता तो कुठेतरी ह्या उद्धव ठाकरे गटाला फार मोठा झटका बसलेला आहे आणि त्याचे हे परिणाम सगळे झालेले दिसून येत आहेत. बरं, धन्यवाद गुरुप्रसाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आपण एकूण चित्र जर बघितलं तर ते दोन्ही राणेंसाठी काहीशी आनंदाची बातमी देणार आहे तर काहीशी निराशाजनक किंवा निराशा करणारी असं हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. याचं कारण सांगतो. निलेश राणे यांच्यासाठी कणकवलीचा नगराध्यक्षपद हे आपल्याकडे यावं यासाठी त्यांनी खूप फिल्डिंग लावलेली होती, खूप तयारी केलेली होती, ताकद लावलेली होती. संदेश पारकर हे त्यांनी विजयी करून आणले. जो सगळा ड्रामा आपल्याला बघायला मिळाला, जे नाट्य आपल्याला बघायला मिळालं, निलेश राणे हे खूप आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. त्यामुळे त्यांनी आपला नगराध्यक्ष निवडून आणलेला आहे या ठिकाणी. तर दुसरीकडे नितेश राणे यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे की या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपनं आपली ताकद दाखवलेली आहे आणि सगळ्यात जास्त नगरसेवक त्यांनी आपले या ठिकाणी निवडून आणलेले आहेत. सोबतच नगराध्यक्ष पण त्यांनी निवडून आणण्यात यश आलेलं आहे. त्यामुळे जर बघितलं तर ही दोघांसाठी ही चांगली बातमी पण आहे आणि काही अर्थानं वाईट बातमी पण आहे. त्यामुळे राणे विरुद्ध राणे या संघर्षामध्ये जर कोणी जिंकलं असेल तर दोघांचाही विजय दिसतोय आणि दोघांचाही पराभव दिसतोय. असंच एकूण या संपूर्ण परिस्थितीचं आकलन करता येऊ शकेल. इथे थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.